नमस्कार, मी दिगंबर शिंदे, दिगा पाटील. एक वृत्त न्यूज चॅनल मध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे. मी आता हडकोच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी आहे. आता दुपारचे 12:50 ची वेळ झालेली आहे. काही वेळापूर्वी दोन गटांमध्ये या ठिकाणी हडको छत्रपती शिवराय पुतळ्याच्या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहत असाल. माझ्या पाठीमागं ही वाहन आहे, ज्या माध्यमातून काही मुलं एका गटातून आले, एका गटाकडून येऊन त्यांनी मारहाण केली. त्यामध्ये पाठीमाग आपण पाहू शकता या ठिकाणी पडलेली ही गाडी. तर दुसरीकडं या ठिकाणी दिवसा ढवळ्या या ठिकाणी शस्त्राचा वापर सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी चाकूचे जे काही शस्त्र आहे त्याचे कव्हर्स, बाजूला पडलेले बेल्ट, चप्पल. जर ही घटना सुरू असताना पाठीमाग छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे, जर यापैकी एखादा दगड जर पुतळ्यावर लागला असता, 2 दिवसांपूर्वी शिवजयंती झाली, तर या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातो आहे. सिडको हडको भागामध्ये सातत्यानं या घटना दिवसेंदिवस डोकं वर करत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये मुलांचं वाढतं व्यसनाधीनतेचं प्रमाण याला सर्वस्वी जबाबदार आहे का, आणि यावरती अंकुश कशा पद्धतीने येईल हे मात्र तेवढंच बघावं लागणार आहे. घटना घडून जवळपास 20 मिनिटाची वेळ झालेली असताना आणि सिडको या ठिकाणी पोलीस चौकी असताना सुद्धा अद्यापर्यंत पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी कुणी आलेलं नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी गुंड प्रवृत्तींच्या मुलांकडून अशा घटना नित्यानं होत आहेत. यावरती वेळीच अंकुश घातला जावा, अन्यथा अशा पद्धतीच्या गटागटाच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या जे घटना घडत आहेत ते डोकं वर काढतील आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये अशा या घटनांना वाढ मिळते आहे. जर या गटांमधूनच एखादा दगड पुतळ्याच्या समोर लागला असता तर याच्या विटंबनेच्या किंवा अजून कोणत्या गोष्टीच्या माध्यमातून ही घटना तीव्र पद्धतीने झाली असती. निश्चितपणे या सर्व गोष्टीला कुठंतरी पोलीस प्रशासनाच्या वतीनं वेळीच अंकुश घातला जात नाही, म्हणून की काय अशा घटना होते आहेत. त्यामुळं या घटनावरती अंकुश लवकरात लवकर घालणं गरजेचं आहे. सर्वसामान्य नागरिक या घटनेमुळे मात्र दिवसाची झालेली घटनामुळे भयभीत झालेल्या, काही दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल दिवसा ढवळ्या जीवन घोगरे पाटील राष्ट्रवादीचे नेते यांचं दिवसा अपहरण झालं होतं. त्यानंतरची हे दिवसा ढवळ्या अशा पद्धतीच्या जे घटना वारंवार हल्ले होणं अशा गोष्टी होतात. यावरती जर सर्वसामान्य नागरिकांनी राहायचं कसं, सिडकोकरांना अशा पद्धतीचा होणारा त्रास यावरती लावणार तरी अंकुश कोण आहे. सन्माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या माध्यमातून आम्ही जनता म्हणून, एक नागरिक म्हणून, एक पत्रकार म्हणून आवाहन करतो आहोत की अशा घटनांना वेळीच आवर करावा, अन्यथा सिडको मध्ये राहणारी जनता ही निश्चितपणे अशा वाईट कृत्य होणाऱ्या घटनांना कदापि सहन करणार नाही. येत्या काळामध्ये याचं रूप निश्चितपणे मोठं होईल की काय, आणि या घटनांमध्ये वाढतं प्रमाण होते आहे. एक वृत्त न्यूज चॅनल साठी मी दिगंबर शिंदे, दिगा पाटील.